शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकावरती दुसरी फवारणी कधी आणि कोणती करायची याची माहिती जाणून घेणार आहोत. दुसऱ्या फवारणीसाठी आपल्याला कोणतं कीटकनाशक, विद्राव्य खत आणि टॉनिकचा वापर करायचा आहे, यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे पर्याय सांगणार आहे. औषधांचं कॉम्बिनेशन कसं करायचं आणि फवारणी करताना काय काळजी घ्यायची, सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि कापूस पिकाबरोबरच इतर कोणत्याही पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बकाल. आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकावर जी दुसरी महत्वाची फवारणी आपल्याला करायची आहे तर ती करायची आहे कापसाचं पीक हे 40 ते 45 दिवसाचं झाल्याच्या नंतर. यावेळेस कापूस पिकामध्ये ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहे, ज्याच्यामध्ये मावा असेल, हिरवा तुडतुडा असेल, पांढरी माशी असेल, याच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगलं कीटकनाशक वापरायचं आहे. त्याचबरोबर कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आणि पाते लागण्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत वापरायचं आहे आणि कापूस पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला एक बायोस्टिम्युलंट किंवा टॉनिक याच्यामध्ये वापरायचं आहे. अशा प्रकारचं आपलं आजचं दुसऱ्या फवारणीचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये जे पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे, तर कीटकनाशकामध्ये दुसऱ्या फवारणीसाठी पहिला पर्याय आहे शेतकरी बंधूंनो ऍक्टरा या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता, ज्याच्यामध्ये थायमॅक्टोझॉम 25% WG हा घटक आपल्याला मिळतो. एका 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला 10 ते 12 ग्रॅम त्याचं प्रमाण घेऊन तिथं फवारणी करायची आहे. किंवा ऍक्टराला पर्याय म्हणून तुम्ही UPL कंपनीचं अपाचे हे कीटकनाशक वापरू शकता, ज्याच्यामध्ये पिप्रोनिल प्लस फ्लोमिकामिड प्रत्येकी 15% WDG फॉर्म मध्ये आपल्याला मिळते. याचं प्रमाण जे आहे तर 20 लिटरला 20 ग्रॅम घ्या आणि 15 लिटरचा पंप असेल तर 15 ग्रॅम घ्या. किंवा शेतकरी बंधूंनो, तिसरा पर्याय कीटकनाशकामध्ये याच्यात आहे फ्लोमिकामिड 50% WG, म्हणजे UPL कंपनीचं उलाला. या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही दुसऱ्या फवारणीसाठी वापर करू शकता. एक 20 लिटरच्या पंपाला 8 ग्रॅम त्याचं प्रमाण घ्यायचं आहे. पहिल्या फवारणीत तुम्ही उलाला वापरलेला असेल तर दुसरी मध्ये तुम्हाला उलाला वापरायची गरज नाही. जे पर्यायी कीटकनाशक मी तुम्हाला सांगतो त्याच्यापैकी कोणतं तरी एक वापरा. जर पहिली मध्ये तुम्ही इमिडा वापरला असेल तर दुसरी मध्ये तुम्हाला उलाला हा चालतो. त्याच्यानंतर कीटकनाशकामध्ये पुढचा जो पर्याय आहे तर तो आहे डायफेन्थ्युरॉन 50% WP, म्हणजे सिजेंटा कंपनीचं जे पेगासिस नावाचं कीटकनाशक आहे तर याचा तुम्ही वापर करू शकता. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये पुड्या मिळतात. दुसऱ्या फवारणीमध्ये एका पंपाला एक पुडी न टाकता 2 पुड्यामध्ये 3 पंप करा आणि फवारणी करा. बेस्ट कीटकनाशक आहे. जबरदस्त रिझल्ट तुम्हाला याचे जे आहे तर ते पाहायला मिळतील. त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे कीटकनाशकामध्ये तर तो आहे शेतकरी बंधूंनो तपूज, ज्याच्यामध्ये बुप्रोफेझिन प्लस ऍसिपेट हे 2 संयुक्त घटक आपल्याला WP फॉर्म मध्ये मिळते. याचा तुम्ही वापर करू शकता. एक 30 ग्रॅम 20 लिटरच्या पंपाला तुम्ही त्याचा वापर जे आहे तर ते करू शकता. आणि शेवटचा सर्वात स्वस्त आणि सर्वात मस्त पर्याय आणि कॉम्बिनेशन मधला पर्याय आहे तो म्हणजे शेतकरी बंधूंनो ऍसिपेट 75% SP आणि मोनोक्रोटोफॉस 36% SL हे 2 घटक कंबाईन करून शेतकरी बंधूंनो तुम्ही फवारणी करू शकता. म्हणजे ऍसिपेट 30 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता आणि मोनोक्रोटोफॉस ज्याच्यामध्ये जे मोनोसिल आहे तर 30 ते 35 मिली घेऊन तुम्ही तिथं फवारणी करू शकता. जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या कॉम्बिनेशनचे पाहायला मिळतील. तर हे जे तुम्हाला 6 कीटकनाशक मी तुम्हाला सांगितले, कोणतं तरी एक कीटकनाशक तुम्हाला दुसऱ्या फवारणीसाठी त्या ठिकाणी वापरायचं आहे. आता याच्या बरोबर आपल्याला कापूस पिकात जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आणि पाते लागण्यासाठी एक विद्राव्य खत वापरायचं आहे. आणि विद्राव्य खतामध्ये ज्याच्यामध्ये सर्वात जास्त फॉस्फरस लेवल आहे असं विद्राव्य खत आपल्याला दुसऱ्या फवारणीत वापरायचं आहे. आणि याच्यामध्ये ICL कंपनीचं जे 1261 आहे हे विद्राव्य खत तुम्हाला वापरायचं आहे. 80 ग्रॅम 20 लिटरच्या पंपाला. ICLचं 1261 तुम्हाला मिळालं नाही तर इतर कंपन्यांचं जे 1261 मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर ते तुम्ही वापरू शकता, पण त्याचं जे प्रमाण आहे तर ते तुम्हाला 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपाला वापरायचं आहे. त्यानंतर एक टॉनिक किंवा बायोस्टिम्युलंट तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. हे ऑप्शनल आहे. जर तुमच्या कापूस पिकाची जी वाढ आहे तर ती 1 ते 1.5 महिन्यामध्ये खूप कमी असेल, कापूस पिवळा पडलेला असेल, तुम्ही तणनाशकाचा वापर केलेला असेल, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही बायोस्टिम्युलंट किंवा टॉनिकचा जे आहे तर या फवारणीमध्ये वापर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही लिडेक्स या बायोस्टिम्युलंटचा वापर करू शकता 50 मिली 20 लिटरच्या पंपासाठी. किंवा शेतकरी बंधूंनो सिजेंटाचा इसाबियन तुम्ही वापरू शकता 50 मिली 20 लिटरच्या पंपासाठी.
बायोविटा एक्सचा सुद्धा तुम्हाला वापर करता येतो 40 मिली 20 लिटरच्या पंपासाठी. औषधांचं कॉम्बिनेशन करत असताना सर्वप्रथम आपल्याला पावडर फॉर्म मधले किंवा ग्रॅन्युअल फॉर्म मधले जे कीटकनाशक आहे तर ते सर्वप्रथम टाकीमध्ये टाकायचं आहे. अर्धी टाकी पाण्यानं भरायची आहे. त्यानंतर आपल्याला विद्राव्य खत टाकायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला लिक्विड फॉर्म मधले जे कीटकनाशक आहे तर ते टाकायचे आहे, जेणेकरून औषधांचं चांगलं द्रावण बनेल. जी औषधं आहे तर ती पाण्यामध्ये चांगले विरघळतील आणि जमिनीमध्ये ओलावा चांगला असेल त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून औषधांचा चांगला रिझल्ट येईल. अशा पद्धतीनं तुम्हाला कापूस पिकामध्ये जी दुसरी फवारणी आहे तर ती करायची आहे कापूस पीक 40 ते 45 दिवसाचं झाल्याच्या नंतर. एक्सिलेंट रिपोर्ट तुम्हाला हे जे कॉम्बिनेशन मी सांगितलेले आहे तर त्याचे कापूस पिकामध्ये तिथं पाहायला मिळणार आहे. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.